नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त म्हणजे आनंदीचं सत्य युगंधर म्हणजे याने आता स्वतः मात्र सगळ्यांना तर सांगितलेलं आहेच, परंतु युगंधरपासून एक सत्य आता अजूनपर्यंत लपलेलं आहे आणि ते सत्य मात्र युगंधरला माहिती नाही आनंदीच्या बाबतीतील. आणि ते सत्य पृथ्वी, मिताली आणि यांच्या साह्याने हे सगळं सत्य शेवटी युगंधरच्या समोर कसं येतात आणि युगंधरचे डोळे उघडून युगंधर मात्र आनंदीच्या बाबतीत कोणता भयानक निर्णय घेतो आणि शेवटी आता एक असा मोठा धमाका होणार आहे. कारण युगंधरने सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर केलेली आहे. हे जेव्हा तर समजतं तेव्हा जे सत्य उघड होणार आहे तर नक्की पुढे काय होतं, युगंधर मात्र आनंदीच्या बाबतीत कोणता आता भयानक निर्णय घेतो आणि ह्या विद्याधरच्या ताब्यातून आता हा पृथ्वी आनंदीला कसा सोडवतो आणि विद्याधरचं खरं रूप शेवटी पृथ्वीला कसं समजतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आनंदी मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता आनंदीने एक सत्य स्वीकारलेलं असतं, कारण आत्तापर्यंत तिच्या नशिबाचे निर्णय सगळे काही नशिबाने घेतलेले आहेत. मग आता तिला हे सत्य स्वतःवर सोडवायचं आहे. तिला हा निर्णय स्वतःला घ्यायचा आहे की आता शेवटी आपल्या मालक साहेबांना म्हणजे आपल्या नवऱ्याला 3 मुलं आहेत. आत्तापर्यंत मालक साहेबांशी आपलं लग्न झालं, त्यांनी आपल्याला बायकोचा अजूनपर्यंत काही हक्क दिलेला नाही, पण तरीसुद्धा आनंदीचा विश्वास असतो एक ना एक दिवस मी त्यांची हक्काची बायको तर बनेल आणि त्यांचं मन जिंकून घेईल. त्यासाठी मात्र आबांनी दिलेली शिकवण आणि आबांचे जे सगळे संस्कार आहेत त्यानुसार आनंदी या घराला जपण्याचा प्रयत्न करत असते. पण त्यात आता आनंदीला असं एक सत्य समजलेलं आहे की पृथ्वी, मिताली, प्रांजल अशी 3 मुलं मालक साहेबांना आहेत आणि ती मालक साहेबांचा रागराग करतात. त्यामुळे आता या 3ही मुलांना मात्र आता ह्या आपल्या वडिलांच्या बाबतीत झालेला जो गैरसमज आहे तो मात्र आनंदी स्वतः दूर करणार असते. त्यासाठी ती मुलांसमोर स्वतः मोलकरीण झालेली असते, कारण मुलांचं आणखीन राग मालक साहेबावर वाढवायला नको, त्यासाठी मात्र आता ती स्वतः मोलकरीण बनते. आणि शेवटी युगंधर तिला म्हणतो की आनंदी हे फक्त तू मोलकरीण म्हणून राहायचं नाही, कितीही काही झालं तरी शेवटी एक ना एक दिवस हे सत्य समोर येणार आहे. त्यावरती आनंदी म्हणते की ते सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा येईल, पण त्यावेळेस मात्र सगळं काही चित्र बदललेलं असेल. मालक साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मुलांच्या मनामध्ये जो आत्ता गैरसमज निर्माण केला गेलेला आहे तर तो मुद्दाम पसरवलेला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही माझं ऐका आणि हा निर्णय माझ्यावर सोपून द्या. त्यानंतर आनंदीने आता घरामध्ये वटपौर्णिमेचा सण आहे आणि त्या दिवशी ती छान तयार झालेली आहे. तर युगंधर तिला म्हणतो की हे बघ आनंदी, मी तुला आज मंदिरात घेऊन जातो. पण मंदिरात आता तेथे गेल्यानंतर आता आनंदी म्हणते की मला रिक्वेस्ट आहे, कारण वटपौर्णिमेचा पहिला सण आहे आणि माईंनीसुद्धा युगंधरला सांगितलेलं असतं की अरे हे बघ हा म्हणजे सौभाग्यवतीचा पहिला सण आहे आणि आनंदीच्या बाबतीत तर आता ही नवीन आहे आणि तिचा तर वटपौर्णिमेचा पहिला सण असल्यामुळे तू तिला काही नाही म्हणू नको. तेव्हा युगंधर म्हणतो की चल आनंदी, आपण आता वडाच्या झाडाची पूजा करायला जाऊयात. तेव्हा मात्र आता आनंदी ही युगंधरसोबत छान तयार होते आणि तयार झाल्यानंतर मात्र तिने उपवाससुद्धा धरलेला असतो. सगळं काही विधी तिने पार पाडलेले आहेत. तेव्हा मंदिरात आल्यानंतर ती आता युगंधरचे पाय वगैरे धुते आणि युगंधरच्या पायाला हळद कुंकू लावून त्याची पूजा करते आणि म्हणते की हे बघा मी हक्काने तुम्हाला माझा नवरा मानते. तर युगंधर म्हणतो की आनंदी अगं तुला हे सर्व करण्याची काही गरज नाही, तू नको हे सर्व करू. पण आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, तुम्ही जरीही मला बायको मानत नसलात पण तरीसुद्धा मी म्हणजे आता ह्या रूढी परंपरा आणि जे काही आपलं लग्न झालेलं आहे तुम्ही अख्ख्या गावासमोर मला बायको मानलेला आहे आणि माझ्याशी लग्न केलेलं आहे. त्यामुळे मात्र आता मी तर माझ्या मनातून तुमचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे. तुम्ही कितीही मला बायको माना किंवा मानू नका, पण मी तुमचा स्वीकार केलेला आहे. म्हणून ती आता सगळं काही पूजा विधी वगैरे करते
आता युगंधर म्हणतो की ठीक आहे आणि ती युगंधरच्या पायासुद्धा पडते. युगंधरच्या पाया पडल्यानंतर आता आनंदीला चक्कर वगैरे येत असतं. आनंदीला वडाच्या झाडाला फेरी मारायची असतात. तर युगंधर म्हणतो की हे बघ आनंदी, तू काही काळजी करू नकोस, तू हे बघ तुला फेरे पूर्ण करायचे आहे ना, मी तुझ्या सोबतीने आहे. आणि तो आता आनंदीला उचलून घेतो. पण आनंदी आता कावरी बावरी होते. तिला आता थोडंसं असं वेगळं वाटतं. ती म्हणते की नाही मालक साहेब, प्लीज मला खाली सोडा. आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीला आणि तिने दिवा वगैरे तिने लावलेला असतो, सगळं काही विधी वगैरे केलेले असतात. आणि तेवढ्यात आता एक बाई तेथे आलेली असते आणि ती आनंदीच्या वाड्यातीलच असते. आता युगंधर तेथेच आहे. युगंधर तेथे असताना आता ही बाई मोठ्याने ओरडते, ही तर आंधळी आहे आणि हिला काय पूजा करता येणार आहे, कारण हिला दिसतच नाही आणि ही कसं पूजा वगैरे करेल. तेव्हा आता आनंदीला धक्का बसतो. आनंदी आता म्हणते की कुणाला तुम्ही आंधळी म्हणालात, मी कुठे आंधळी वगैरे आहेच. आणि हे सर्व मालक साहेबांच्या कानावर पडतं. तेव्हा युगंधर पुढे येतो. युगंधर म्हणतो की काय बोलतात तुम्ही, कुणाला आंधळी वगैरे बोलतात, माझी आनंदी आंधळी नाही, तिला सगळं काही दिसत आहे. कारण युगंधरला हे सत्य माहितीच नसतं. म्हणून मात्र आता आनंदी म्हणते की आता काय करायचं. युगंधरला म्हणजे मालक साहेबांना जर हे समजलं तर काय होईल. म्हणून आनंदी आता थोडीशी कावरीवारी होते आणि ती बरोबर मात्र आता दिवा व्यवस्थित लावते. आणि आता दिवा व्यवस्थित वगैरे लावल्यानंतर ती वडाच्या झाडाचे फेरे वगैरे घ्यायला सुरुवात करते. पण आनंदीला त्याच वेळी चक्कर येते. तिला काही आता म्हणजे असं त्या बाईच्या बोलण्यामुळे तिचा जीव आता पूर्णपणे धाकधूक झालेला असतो. तर युगंधर तिला उचलून घेतो आणि तिच्या वडाच्या झाडाचे 7 फेरी पूर्ण करून तो म्हणतो की हे बघ आनंदी, तू काही काळजी करू नकोस आणि मला एक गोष्ट सांग, ती बाई तुला असं आंधळी का म्हणालीस. त्यावरती आता आनंदी म्हणते की काही नाही, आपल्याला घरी जाण्यासाठी उशीर होतोय. त्यानंतर आता मात्र युगंधर समोर आता आनंदीचं काहीतरी आंधळी असल्याचं सत्य येतं. कारण सकाळी जेव्हा आनंदी युगंधरशी बोलत असते तेव्हा म्हणते की देवाने तर माझ्यापासून सगळं काही हिसकावून घेतलेलं आहे, माझी दृष्टी पण. आता मात्र हे युगंधरला आठवतो. युगंधर म्हणतो की नक्कीच माझ्यापासून आनंदी काहीतरी लपवते, आनंदीला दिसत नाही का, हे सत्य मला ती का लपवत असेल. मला काहीतरी आता म्हणजे बारीक लक्ष ठेवून आनंदीकडून हे सत्य माहिती करून घ्यावं लागेल, नाहीतर आरतीला विचारावं लागेल. युगंधरच्या मनामध्ये आता ही शंकेची पाल कुचकुचली असते. तो म्हणतो की काही झालं तरी मला आनंदीसाठी काहीतरी करावं लागेल आणि जर खरंच ती आंधळी असेल तर मला तिच्यासाठी असं पाऊल उचलावं लागेल. म्हणजे तिच्या डोळ्यांची चेकअप, तपासणी वगैरे सर्व काही करून ऑपरेशन करावं लागेल असे तो ठरवतो. त्यानंतर मात्र आता दोघेही घरी येतात. आता आनंदीची तयारी सुरू असते. आनंदी आता डायनिंग टेबलवर साफसफाईचे काम करत असते, कारण सगळेजण आता जेवण वगैरे करून गेलेले असतात. आणि त्याच वेळेस आता हा विद्याधर तेथे येतो, कारण त्याला असं वाटत असतं की आता आनंदी घरातील नोकर बनलेली आहे. त्यामुळे आता घरातील नोकर म्हटल्यानंतर मालक जे काही सांगेल ते आनंदीला ऐकावं तर लागेलच. म्हणून तो आनंदीच्या आणखीनच जवळ येतो, कारण हाच चान्स आहे आनंदीला जवळ घेण्याचा आणि तिच्यावर चान्स मारल्याचा. कारण विद्याधर हा चान्स शोधतच असतो, परंतु आता त्याला माहिती नसतं की आता आपण जी काही चूक करतो त्या चुकीमुळे मात्र आज ह्या पृथ्वी आणि मिताली यांच्यासमोर आपलं खरं रूप येणार आहे काय. आत्तापर्यंत आपण त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बापाविषयी विष पेरलं होतं, पण आता हे सत्य मात्र आता पृथ्वीसमोर येणार आहे. कारण युगंधर म्हणजे आता रूममध्ये असतो आणि विद्याधर आनंदीच्या जवळ येतो, तिच्या आता जवळच येतो. आनंदीला म्हणतो की हे बघ आनंदी, चल आता तू मला नाही अडू शकत, कारण मी मालक आहे, तुला माझं सगळं काही ऐकावं लागेल. चल, मी तुला जे सांगेल ते करावंच लागेल, मालकाला तर खुश ठेवावंच लागेल. आनंदीला खूप राग येतो. आनंदी ओरडायला सुरुवात करते, पण तो तिचं तोंड दाबतो. आणि त्याच वेळेस मात्र आनंदीच्या हातातील जो ग्लास आहे तर तो खाली पडतो. त्या आवाजाने आता पृथ्वी बाहेर येतो आणि मितालीसुद्धा. आणि समोर बघतो तर काय, विद्याधर काका आनंदीवर दबाव आणत आहे आणि तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघितल्यानंतर आता पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वी जोरात विद्याधर काकाला लुटून देतो आणि म्हणतो की काका, तू काय करतोस, एका मोलकरणीवर म्हणजे असा अत्याचार तू कसा करू शकतो. त्यावर आता विद्याधर खूप घाबरलेला असतो. विद्याधर म्हणतो की काय रे पृथ्वी, कशाला मध्ये आलास, काय गरज आहे तुला मला अडवण्याची. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की काका, तू असं काय वागतोस विचित्र, अरे तू तर आम्हाला चांगलं शिकवतो आणि तू तर आता वडिलांसारखाच वाईट म्हणजे वागतो, युगंधर निंबाळकर सारखा.
तेव्हा विद्याधर आता जे काही वागतो ते मात्र तो मुलांसमोर काही दाखवत नसतो, पण आज त्याचं हे सत्य उघड झालेलं असतं. तेव्हा आता आनंदी म्हणते की हा तर एक नालायक नराधम माणूस आहे आणि ज्याला तुम्ही म्हणजे किंमत देत नाही, ज्याचा अपमान करतात, ज्याला वाईट साईड बोलतात, ज्याच्यावर आरोप करतात, ज्याच्याबद्दल तुम्ही आता ह्याचं ऐकल्यानंतर, ह्या नालायक विद्याधरचं ऐकल्यानंतर तुम्ही असले आरोप केलेले आहेत. तो तर एक देव माणूस आहे आणि अशा देव माणसावर तुम्ही आरोप करतात आणि जो नालायक आहे तर त्याला चांगलं म्हणतात. पण आज देवानेच खरं सत्य तुमच्यासमोर आणलेलं आहे. त्यामुळे प्लीज डोळे उघडा आणि तुमच्या म्हणजे मालक साहेबावर जे तुम्ही आता आरोप केलेले गेले आहेत ते सगळे आरोप खोटे आहे. कारण मालक साहेब एक भले माणूस आहे. तुम्ही कितीही त्यांच्यावर खोटे आरोप केले विद्याधरचं ऐकून, तरीसुद्धा मालक साहेबांच्या बाबतीत जे आहे ते खरं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही विद्याधरवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या वडिलांचं प्रेम गमावू नका. कारण एका वडिलांना आपल्या मुलाने बोलल्यानंतर किती त्रास होतो हे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की मालक साहेबांना किती त्रास झाला. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की तू त्यांची बाजू का घेऊन बोलत असते, तू तर कायम त्यांची बाजू घेते आणि नक्की विद्याधर काका तुझ्याशी असं का वागत होता. तेव्हा आनंदी म्हणते की हे सगळं काही विद्याधर काकांनाच विचारा तुमच्या की तो माझ्याशी असं का वागतोय. तर विद्याधर म्हणतो की अरे पृथ्वी, तुला माहिती आहे का, ही मुलगी आंधळी आहे, आंधळी. आणि तेव्हा तो म्हणायला जातो की ही युगंधरची बायको, पण तेवढ्यात मात्र आनंदी जोरात ओरडते की विद्याधर आणि त्याच्या सनकने एक कानामागे ठेवून देते. आणि आता मात्र पृथ्वीसुद्धा विद्याधरनं म्हणतो की काका तू चुकतोस, हे बघ आता मला तुझ्याशी बोलायचं नाही. आणि आज पृथ्वीचे डोळे उघडलेले असतात. पृथ्वीला खरं सत्य आनंदीने सांगितलेलं असतं आणि तो म्हणजे विद्याधरचा रागराग करून त्याला म्हणतो की हे बघ, हिच्यावर जर परत तू आता काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही, असं म्हणून पृथ्वी त्याला धमकावतो. तर मित्रांनो, पुढे काय होणार आहे असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.